महाराष्ट्र सरकारने रिक्षा टॅक्सी यांना दररोज पासिंग दंड 50 रुपये आकारणी केले। या निर्णयामुळे राज्यभरातील रिक्षा व टॅक्सी चालकांची पिळवणूक होणार आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं। सकाळी 10 वाजता शहरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली। महाराष्ट्र सरकारनं रिक्षाला दररोज पासिंग दंड 50 रुपये जो आकारला जातो तो रद्द करावा यासाठी रिक्षा टॅक्सी आणि सर्व वाहनधारकांचं आंदोलन गेली 1 महिना चालू आहे। हिवाळ्याचं अधिवेशन सुद्धा चालू आहे। हा दंड अत्यंत अन्यायी असा दर महिन्याला 1500 आणि वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये भरावा लागतो। हा दंड रद्द करावा यासाठी महामोर्चा काढला, खरडाभाकर आंदोलन केलं। 16,000 रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बंद केल्या। महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या, पण सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्यासाठी हा अन्यायी दंड रद्द केलेला नाही आहे। म्हणून आज आम्ही इथं जेलभरो आंदोलन करणार आहोत। आत्ता तरी महाराष्ट्र शासनानं जागा व्हावं आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी या विधानसभेत हा प्रश्न मांडावा। सरकारला 50 रुपयाचा दंड जर काय रद्द करणं शक्य नसेल तर सरकारनं ताबडतोब या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टामधनं स्टे घ्यावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरू राहणार। तुमचं असं म्हणणं आहे की पावसाळी अधिवेशनात या सरकारने बऱ्याच जणांना गाजरं दिली, लाडकी बहीण योजना दिली, पुरुषांना हाफ तिकीटची सवलत दिली, शेतकऱ्यांना वीज माफी दिली, त्यांना तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही आहे। आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका, खरं आमच्याकडनं काही घेऊ नका। आम्ही एकमेव घटक असे आहोत जे सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा 1,24,000 एवढ्या रकमेपर्यंत जातो। इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, पंजाब, गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे। पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे। आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे, या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे, पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका, नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल। ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट दोन्ही प्रकारचे जे वाहनधारक आहेत, या दोन्ही प्रकारच्या वाहनधारकांवरती हा प्रचंड फक्त महाराष्ट्रामध्ये अन्याय चालू आहे आणि हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे। एक साधासा GR काढून हे सरकार हा निर्णय घेऊ शकतं, पण या सरकारची वाहनधारकांच्या प्रती कळवळा नाही हे यावरून सिद्ध होतं। यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल हे या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो। तर सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जावं। जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क विजय देवणे यांनी दिलाय। दरम्यान या आंदोलनाप्रसंगी पोलीस आणि आंदोलकात जोरदार बाचाबाची झाली। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनात शिवसेना ठाकरे गट उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांच्यासह रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या आंदोलनामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं।